मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। शहराचा सरासरी एक्यूआय पुन्हा 141 वर पोहोचले। अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पसरली। विमानतळ परिसरात सर्वात दूषित हवा तर पवई भागात तुलनेनं चांगली हवा पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 217, भायखळा 171, वरळी 168, घाटकोपर 166, तर नेव्ही नगर 155, सायन 145, मुलुंड पश्चिम 148, बोरिवली पूर्व 133 आणि पवई 97 आहे। नवी मुंबईतील चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत आणि तेल माफिया आणि सळ्या माफियांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। तळोजामध्ये तेल, काळं तेल आणि स्टीलच्या सळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बेकायदेशीर रॅकेट दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचा आरोप होत असून लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती आहे। या संपूर्ण कथित नेटवर्कमुळे राज्य सरकारचं दररोज लाखो रुपयांचं महसूल नुकसान होतंय। तळोजामधील हिंदुस्तान ढाब्याच्या मागील परिसरात माफियांचा नियमित जमाव पाहायला मिळतो। चोरींच्या तक्रारींमध्ये नसीम इम्तियाज शेख, इम्तियाज अहमद ख्वाजा शेख, सरफराज अय्यूब खान, जलालुद्दीन साहेब अली खान आणि हजरत अली नसीब खान यांच्या नावांचा उल्लेख आहे। तर माहितीनुसार मुस्तकीम उर्फ गुड्डू, इम्रान आणि अफरोज हे हिंदुस्तान ढाबा परिसरात काळं तेल चोरीच्या कथित व्यवसायात सहभागी आहेत। मेट्रो 4 मार्गिकेतील महत्त्वपूर्ण टप्पा आता पूर्ण झालाय। 3 स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलेत। भांडूपमध्ये 325 मेट्रिक टनाचे स्टील स्पॅन्स स्थापित करण्यात आलेले आहेत। मेट्रो 4 ही मार्गिका वडाळा, ठाणे, कासार, वडवली धावेल। गायमुख ते कॅडबरी जंक्शन पहिला टप्पा पार केला जाईल। दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची तपासणी होणार आहे। या प्रक्रियेतून अति धोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय। या कामासाठी काहजगी कंपनीची नियुक्ती करून एप्रिलपासून तपासणीच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी शनिवारी मंडळानं 4 विभागातील इमारतींच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्यात। वर्षभरात ही काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी 1000 इमारतीच्या तपासणीला सुरुवात केली होती आणि आता 666 इमारतींची तपासणी पूर्ण होणार आहे। दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची तपासणी होणार असल्याची महत्त्वाची माहिती। या प्रक्रियेतून आता अति धोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय पाहायला मिळतोय। या कामासाठी काहजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून एप्रिलपासून तपासणीच्या कामाला सुरुवात होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।